नमस्कार मित्रांनो, भक्ती ज्ञान शिक्षामध्ये आपणास हार्दिक स्वागत आहे. महादेव शिवाचे एक रूप अर्धनारीश्वर आहे, सर्वांना माहीत आहे. मोहिनीचे रूप धारण करून शिवाला कसे आकर्षित करायचे हे विष्णूलाही माहीत आहे. देवी भागवत पुराणातील 6व्या श्लोकात नारदजी अनेक मुलांची आई झाल्याची कथा आहे. आज आम्ही तुम्हाला एक राजाची गोष्ट सांगू, जो एक पुरुष आणि नंतर स्त्री बनला. ही कथा आजच्या काळातील नसून खूप जुनी आहे, ज्याच्या पुराणात उल्लेख आहे. वैवत्सत मनूला 10 पुत्र होते, त्यापैकी एक इल होता. इल जेव्हा राजा झाला तेव्हा देव, दानव, साप सर्व त्याची स्तुती करत असत. एक दिवस राजा इल शिकारी करायला जंगलात गेले. वाल्मिकी नारायणातील उत्तराखंडमध्ये राजा इलची धक्कादायक कथा आढळते. राजा त्याच्या सैन्यासोबत होता. अंबिकावनात पोहोचल्यावर तो पुरुषातून स्त्रीमध्ये बदलला. अंबिकावन हे तेच वन होते जिथे भगवान शंकर देवी पार्वतीसोबत फिरायला जात असत. असे म्हणतात की एकदा भगवान शंकर देवी पार्वतीसोबत जंगलात फिरत होते. दोघेही प्रेमात मग्न होते. त्यावेळी ऋषींचा एक गट जंगलात पोहोचला, ज्याला पाहून पार्वतीला लाज वाटली. पार्वतीची ही अवस्था पाहून ऋषीमुनींचा वनात अचानक प्रवेश करणे भगवान शिवाला आवडले नाही. तेव्हा भगवान शिव शाप देऊन म्हणाले, आजपासून जो कुणी या जंगलात प्रवेश करेल तो स्त्री होईल. तेव्हापासून पुरुषांनी त्या जंगलात जाणे बंद केले आणि ते स्थान अंबिकावन या नावाने प्रसिद्ध झाले आणि ते शिव आणि पार्वतीचे सुरक्षित प्रेमस्थान बनले. पण जेव्हा राजा इल शिकारी करत असताना अंबिका जंगलात प्रवेश केला तेव्हा तो शिवाच्या या शापाचा बळी ठरला. एवढेच नाही तर त्याच्या सैन्य पुरुषही महिला बनले आणि घोडा ही घोडी बनले. त्याचे बदललेले रूप पाहून राजा इल खूप दुःखी झाला. तो जंगलातच राहू लागला. आता त्याने आपले नाव बदलून इल ठेवले आहे. एक दिवशी इला जंगलात फिरत असताना तिला एक सुंदर तलाव दिसला. त्या सरोवरात चंद्रगुप्त बुध ऋषींच्या रूपात तपश्चर्या करत होता. आत्यंतिक आकर्षण आणि तपश्चर्यामुळे बुधाचे शरीर चमकत होते. इला बुधावर मंत्रमुग्ध होत राहिली आणि त्यांच्या जवळ आला. हे सरोवर अंबिकावनाच्या हद्दीबाहेर होते, त्यामुळे बुधाचे पुरुषत्व शापापासून वाचले. इल पाण्यात उतरल्यावर बुध विचलित झाला आणि त्याने एक अतिशय सुंदर स्त्री इलाला पाहिली. बुध ही इलावर हरवून बसला. एवढी सुंदर स्त्री कोण आहे असा प्रश्न त्याला पडला, जी ना देवीमध्ये, ना सर्व वधूंमध्ये, ना राक्षस स्त्रियांमध्ये आणि ना अप्सरामध्ये नाही. त्याने मनात विचार केला की जर या महिलेने कोणाशी लग्न केले नाही तर ती माझी पत्नी होण्यास पात्र आहे. राजा बुध पाण्यातून बाहेर आला आणि तलावाच्या काठावर बांधलेल्या आश्रमात गेला. तिथे त्याने इलाच्या मित्रांना बोलवून विचारले की ही सुंदर स्त्री कोण आहे. तर त्याने उत्तर दिले, ती आमची शिक्षिका आहे. ती इथे जंगलात राहते आणि अजून कुमारी आहे. राजा चंद्रगुप्त बुध यांना इलाबद्दल सर्व काही आठवले. दोघेही एकमेकांबद्दल इतके आकर्षित झाले की त्यांनी प्रेमासाठी लग्न केले. विवाहानंतर इला राजा चंद्रगुप्त बुध एकत्र आश्रमात राहू लागले. राजा बुधाच्या सल्ल्याने इलाचे मित्र डोंगरावर राहायला गेले. त्या सखींपासून किन्नर जात अस्तित्वात आली असे म्हणतात. काही काळानंतर इला आणि बुध यांना एक मुलगा झाला, नाव पुरुरवा. इला बुधांच्या आश्रमात स्त्री म्हणून राहत आता बरेच वर्ष झाले होते. एके दिवशी इलाला तिचा मुलगा पुरुरवा यांनी उदास पाहिले. जेव्हा पुरुरवाला तिच्या दुःखाचे कारण जाणून घेण्याचे होते तेव्हा इलाने तिच्या स्त्री बनण्याची संपूर्ण कहाणी सांगितली. मातेचे दुःख दूर करण्यासाठी पुरुरवाने वडील बुधाकडे गेले. बुधाला सगळं प्रसंग माहीत होतं. तेव्हा बुध म्हणाला, वत्सा, राजा इला बनण्याची संपूर्ण कहाणी मला चांगलीच माहीत आहे. मला हे देखील माहीत आहे की ते फक्त भगवान शिव आणि पार्वतीच्या आशीर्वादानेच वाचू शकतात. म्हणून गंगा नदीच्या गोमती तीरावर जाऊन त्याची पूजा करा. भगवान शिव आणि पार्वती नेहमी तिथे राहतात. ते तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करणार. वडिलांचे एवढे म्हणणे ऐकून पुरुरवा आनंदी झाला
आणि आपल्या आईला शापापासून मुक्त करण्यासाठी त्यांनी गंगा नदीच्या गोमतीच्या तीरावर स्नान केले आणि भगवान शंकराची स्तुती सुरू केली. त्यांच्या स्तुतीने शिव प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीसह प्रकट झाले आणि पुरुरवाला वरदान मागायला सांगितले. पुरुरवा म्हणाला, हे देवा, तुमची लीला अद्वितीय आहे. माझ्या आईला पुन्हा इला करा. भगवान शिव म्हणाले, वत्सा, गंगेत स्नान केल्यावर राजा इला पुन्हा आपल्या मूळ रूपात रूपांतरी होईल. इला गंगेत स्नान करून पुन्हा इला राजा बनली. अशा प्रकारे माणसाने माणसाशी लग्न केलेल्या अनेक कथा आहेत. श्रीकृष्ण लीलामध्ये एक प्रसंग आहे की भगवान शिव गोपींच्या रूपात कान्हासह रासलीला करण्यासाठी आले होते. महाभारत जिंकण्यासाठी श्रीकृष्णाला अर्जुनचा मुलगा इरावण यांच्याशी लग्न करावे लागले. ही कथा इथेच संपते. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल.